डॉक्टरही सांगत नाहीत. वयाच्या 60 नंतर शरीराला हळूहळू पोखरणाऱ्या या सवयी, फक्त चपाती आणि भात. 60 वर्षांनंतर शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी या 11 सवयी आजच सोडा. मित्रांनो, तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे का? तर पुढची काही मिनिटं तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकतात. सकाळी उठल्यानंतर शरीरात जडपणा किंवा आखडलेपणा जाणवतो का? थोडं अंतर चालल्यानंतर लगेच दम लागतो का? वारंवार अशक्तपणा, चक्कर येणे किंवा सांधेदुखीचा त्रास होतो का? यापैकी एक जरी समस्या तुम्हाला जाणवत असेल, तर त्यामागे केवळ एखादा आजारच कारणीभूत असेल असं नाही. तुमच्या रोजच्या काही सवयी देखील हळूहळू तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 11 सवयींपैकी एक सवय अशी आहे, जी अनेक ज्येष्ठ नागरिक दररोज करतात, मात्र तिचा शरीरावर होणारा परिणाम त्यांना माहीत नसतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटच्या काही सवयी विशेष महत्त्वाच्या आहेत आणि त्या हळूहळू बदलल्यास तुमच्या आरोग्यामध्ये सकारात्मक फरक पडू शकतो. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या 11 सवयी कोणत्या आहेत. नंबर 1. तासनतास एकाच जागी बसून राहणे. निवृत्तीनंतर अनेक जण विचार करतात की आता आरामात राहायचं. पण सतत बसून राहणं ही चांगली सवय नाही. जेव्हा आपण बराच वेळ कोणतीही हालचाल न करता बसून राहतो, तेव्हा शरीरातील स्नायूंची ताकद हळूहळू कमी होऊ शकते. वय वाढल्यानंतर स्नायूंचं प्रमाण आणि ताकद कमी होण्याच्या प्रक्रियेला सार्कोपेनिया म्हणतात. यामुळे पायांची ताकद कमी होऊ शकते, शरीराचा तोल बिघडू शकतो आणि पडण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून दर 30 ते 40 मिनिटांनी उठण्याचा प्रयत्न करा. थोडं चालून या आणि आपल्या क्षमतेनुसार दररोज चालण्याची सवय लावा. नंबर 2. तहान लागण्याची वाट पाहणे. मित्रांनो, वय वाढल्यानंतर काही लोकांना तहान कमी जाणवू शकते. याचा अर्थ शरीराला पाण्याची गरज नाही असा अजिबात नाही. पुरेसं पाणी घेतल्यास बद्धकोष्ठता, चक्कर येणे किंवा शरीरात पाण्याची कमतरता यांसारख्या समस्या होऊ शकतात. म्हणून दिवसभर थोडं पाणी पिण्याची सवय ठेवा. मात्र जर डॉक्टरांनी तुम्हाला हृदय, किडनी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पाणी मर्यादित करण्याचा सल्ला दिला असेल, तर डॉक्टरांनी सांगितलेलं प्रमाणच पाळा. नंबर 3. फक्त चपाती आणि भात खाऊन पोट भरणे. ही चूक अनेक ज्येष्ठ नागरिक करतात. काही जणांना वाटतं की वय झाल्यानंतर कमी खाणं चांगलं असतं. पण वय वाढल्यानंतर शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने म्हणजेच प्रोटीन मिळणं खूप महत्त्वाचं असतं. आहारातून पुरेसं प्रोटीन मिळालं नाही, तर स्नायूंची ताकद कमी होऊ शकते. यामुळे शरीराचा तोल बिघडण्याची आणि पडण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून आपल्या आहारात पनीर, दही, उकडलेली कडधान्ये, डाळी, चणे, सोयाबीन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अंडी यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश नक्की करा. नंबर 4. काही दुखताच लगेच पेनकिलर घेणे. मित्रांनो, वेदना कमी करण्यासाठी औषधं उपयोगी ठरू शकतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार पेनकिलर घेणे योग्य नाही. काही वेदनाशामक औषधांचा दीर्घकाळ आणि चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास किडनी, यकृत किंवा पोटावर दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून एखादी वेदना वारंवार होत असेल, तर फक्त वेदना दाबण्याऐवजी त्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. नंबर 5. झोपेशी तडजोड करणे. अनेक जण म्हणतात, आता वय झालं आहे, 4-5 तासांची झोप पुरेशी आहे, पण हा समज योग्य नाही. चांगली झोप मेंदू, स्मरणशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूण आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे रोज पुरेशी आणि शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा. बहुतेक ज्येष्ठ प्रौढांसाठी साधारण 7 ते 8 तासांची झोप योग्य ठरू शकते. मात्र
प्रत्येक व्यक्तीची झोपेची गरज वेगवेगळी असते. नंबर 6. नाश्ता टाळणे आणि अनियमित वेळी जेवणे. जेवणाच्या वेळा सतत बदलत राहिल्या तर आहाराची शिस्त बिघडू शकते. त्यामुळे शक्यतो सकाळी पौष्टिक नाश्ता करा. दिवसभर योग्य अंतराने हलका आणि संतुलित आहार घ्या. वेळेवर आणि संतुलित आहार घेतल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते. नंबर 7. स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवणे. मित्रांनो, एकटेपणाचा परिणाम फक्त मनावरच होत नाही, तर दीर्घकाळ सामाजिकदृष्ट्या एकटं राहणं एकूण आरोग्यासाठीही चांगलं नाही. म्हणून कुटुंबातील सदस्यांशी बोला, मित्रांना भेटा आणि शेजाऱ्यांशी संवाद साधा. दररोज थोडा वेळ आपल्या आवडत्या लोकांसोबत घालवा. हसणं, बोलणं आणि सामाजिक संपर्कात राहणं मन प्रसन्न ठेवण्यास मदत करू शकतं. नंबर 8. दातांकडे दुर्लक्ष करणे. आपण जे अन्न खातो ते व्यवस्थित चावून खाणं खूप महत्त्वाचं आहे. दात दुखत असतील किंवा हिरड्यांची समस्या असेल तर आपण अन्न नीट चावू शकत नाही. त्यामुळे आहार घेण्यात अडचण येऊ शकते. म्हणून दात स्वच्छ ठेवणं, हिरड्यांची काळजी घेणं आणि गरजेनुसार नियमित दंत तपासणी करून घेणं हे देखील चांगल्या आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. नंबर 9. सूर्यप्रकाशापासून पूर्णपणे दूर राहणे. सूर्यप्रकाश शरीरात व्हिटॅमिन डी तयार होण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून डॉक्टरांनी काही कारणामुळे सूर्यप्रकाश टाळण्याचा सल्ला दिलेला नसेल तर सकाळच्या सौम्य सूर्यप्रकाशात काही वेळ राहण्याची सवय ठेवू शकता. मात्र उन्हात किती वेळ राहायचं हे ऋतू, त्वचा, वय आणि आरोग्यानुसार बदलतं. हाडांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन डी सोबत कॅल्शियमयुक्त आहार आणि योग्य शारीरिक हालचाल ही महत्त्वाची आहे. नंबर 10. आजार झाला नाही तर डॉक्टरांकडे जाणे. मित्रांनो, ही सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते. ते म्हणतात, मला काही त्रास नाही, मग डॉक्टरांकडे कशाला जायचं. पण उच्च रक्तदाब, मधुमेह आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणं न देता वाढू शकतात. म्हणून तुमचं वय आणि आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन नियमित आरोग्य तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे. किती वेळा तपासणी करायची आणि कोणत्या चाचण्या करायच्या हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवा. नंबर 11. प्रत्येक गोष्टीची सतत चिंता करत राहणे. मित्रांनो, शेवटची पण अत्यंत महत्त्वाची सवय म्हणजे सतत ताण आणि चिंता करत राहणे. दीर्घकाळाचा ताण शरीरावरही परिणाम करू शकतो. यामुळे रक्तदाब, झोप, मनःस्थिती आणि एकूण आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांचा सतत विचार करत राहण्याऐवजी त्या स्वीकारण्याचा प्रयत्न करा. योग, ध्यान, प्राणायाम, संगीत, बागकाम किंवा तुम्हाला आनंद देणाऱ्या इतर छंदांसाठी थोडा वेळ द्या. त्यामुळे मन शांत ठेवण्यास मदत होऊ शकते. आता या 11 सवयींचा निष्कर्ष काय आहे ते पाहूया. मित्रांनो, 60 वर्षांनंतर आयुष्य संपत नाही. उलट योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित हालचाल, सामाजिक संपर्क आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने आयुष्याचा हा टप्पा आनंदी आणि निरोगी बनवता येऊ शकतो. आजपासूनच ठरवा. या 11 सवयी एकदम बदलण्याची गरज नाही. हळूहळू एक सवय बदला आणि आपल्या शरीराला अधिक सक्रिय, मजबूत आणि निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आजची ही माहिती थोडी जरी उपयोगी वाटली असेल तर ती तुमच्या आईवडिलांपर्यंत, आजी-आजोबांपर्यंत आणि घरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच आरोग्याशी संबंधित उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.